तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरातील खेतान नगर कौलखेड परिसरात एका अनियंत्रित मालवाहक ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना 26 मेच्या रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घडली। या अनियंत्रित भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या 2 ते 3 कार व 3 ते 4 दुचाकीला जोरदार धडक दिल्याने रस्त्यावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। लोक आपला जीव वाचवण्यासाठी 2 व्हीलर तसेच 4 व्हीलर मधून पळ काढला। या प्रसंगी एका दुचाकी स्वारास गंभीर दुखापत झाली, मात्र सुदैवाने ह्यात कुठलीच जीवितहानी झाली नाही। सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पंकज गावंडे व त्यांच्या मित्रपरिवाराने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले। विशेष म्हणजे ट्रक वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता। त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली असून या घटनेचा अधिक तपास खदान पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। हा न्यू खेतान नगर कौलखेड चौकाचा भाग आहे। इथं 8:30 वाजता मद्यधुंद व्यवस्थेत ट्रक चालक हा एवढ्या जोरात गाडी घेऊन आला, त्यांनी 3-4 2 व्हीलर आणि 3 4 व्हीलर गाडी चढवली। विशेष म्हणजे तो फुल दारू पिलेला होता आणि आपला कसा तरी जीव वाचून कोणी गाडीतून उडी मारून कोणी 2 व्हीलर बाजूने फेकून उड्या मारल्या। सदैवाने ते म्हणजे जीवितहानी झाली नाही, पण कोणाचा हात कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला। तिथं तत्काळ आमचं कौलखेड मित्र परिवार पोहोचला। पोलीस प्रशासनाची लवकर आम्हाला मदत मिळाली आणि आमची प्रशासनाला विनंती आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी 161A ला अनेक वर्षापासून आम्ही याचा कौलखेडवासी फॉलोअप घेत आहे। आपले जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी याचा फॉलोअप घेत आहे। याच्यात ज्या अडचणी आहेत, या कामाचं टेंडर निघालेलं लवकरात लवकर त्या अधिकाऱ्यांनी पुढे येऊन याच्यात तत्काळ ते कामाला सुरुवात करावी। 2-3 महिन्याला लागतं, फक्त या 15 दिवसात कामाला सुरुवात झाली पाहिजे अशी आमची शासनाला प्रशासनाला विनंती आहे।